अमित शहा नड्डांच्या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत। सगळे भाजपचे महत्त्वाचे नेते दाखल होत आहेत एका पाठोपाठ एक। यामध्ये राजनाथ सिंह आणि अमित शहा यांचा समावेश आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे जिथे बैठक होत्या तिथून आपल्यासोबत आहे प्रदीप। सर्व अगदी बरोबर आहे। खरं तर खाते वाटपाच्या दृष्टीने बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। आज संसदेची बैठक पार पडली, त्याचबरोबर राष्ट्रपतींना पत्र जे आहे ते सुद्धा देण्यात आले। त्यानुसार एनडीए सरकारला राष्ट्रपतींनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण जे आहे ते दिलेलं आहे। 9 तारखेला मोदी सरकारचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय। मात्र त्याआधी एनडीएची आज महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते। आपण पाहतोय की एक एक करून नेते जे आहेत ते जे पी नड्डा यांच्या घरी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातून विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत। काही वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली। या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती मिळते। कारण काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची सुद्धा बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जे पी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतात काय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातले आपण पाहतोय की प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एकाच गाडीमध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर अजित पवार हे जे पी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले आहेत। म्हणजे महाराष्ट्रातले तरी सध्या अजित पवार बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू होईल। कारण याच्यामध्ये नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे सुद्धा सहभागी होत आहेत। चंद्राबाबू नायडू यांच्या जेडीयूचे म्हणजे टीडीपीचे जवळपास 16 खासदार आहेत, त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 12 खासदार पाहायला मिळत आहेत आणि एनडीए सरकारमध्ये या दोन खरं तर नेत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणती केंद्रीय मंत्रिपदे जातात, कॅबिनेट मंत्रिपदे जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एक एक करून आता नेते जे आहेत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह हे पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातून अजित पवार त्याचबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे आणि सुनील तटकरे हे सुद्धा बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये खाते वाटपाच्या दृष्टीने खरं तर काय महत्त्वपूर्ण चर्चा होते हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी थोड्याच वेळात या बैठकीला जे पी नड्डा यांच्या घरी सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रातले अजित पवार हे सुद्धा एनडीएच्या या ठिकाणी बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। खाते वाटपाच्या दृष्टीनं खरं तर आज घटक पक्षांना कोणती मंत्रिपदं दिली जातात किंवा त्या संदर्भातली प्राथमिक चर्चा नेमकी काय होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अगदी थोड्याच वेळात जे पी नड्डा यांच्या घरी या बैठकीला सुरुवात होते। सौरभ, बरोबर आहे प्रमोद, आपण बघतोय तर एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला आता उपस्थित आहेत। पण अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत। त्यानंतर आता सुनील तटकरे आणि छगन भुजबळ सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। तर आपण बघतोय दिल्लीतली दृश्य आहेत, 3 महत्त्वाच्या बैठका आणि तिसरी बैठक आता नड्डांच्या निवासस्थानी सुरू आहे। प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।